वचन 19. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संधी पहा. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. बायबल सांगते जे कोणी प्रभूचे लोक आहेत, प्रभू त्यांना ओळखतो आणि जो प्रभूचं नाव घेतो त्याने वाईट, पाप, चुकीच्या गोष्टीपासून दूर राहावे. आपण बायबलद्वारे पाहू प्रभू कोणाला ओळखतो. आता या जगात अगणित असंख्य असे लोक आहेत. जर हकीकतमध्ये पाहिलं, परमेश्वराला प्रत्येक माणसाची माहिती आहे. म्हणजे देव सर्वांना ओळखतो. तो काय करतो, मनुष्य काय नाही, कसं जीवन जगतो, त्याच्यात काय आहे, काय सर्व माहिती. पण आता इथे वचन सांगते देव कोणाला ओळखतो, ही एक ओळख महत्वाची आहे. देव परमेश्वर पिता सर्व मानवाला ओळखते, म्हणजे त्याची कर्म, त्याची कृत्य मानवाची सर्व देवाला माहिती. पण आता याची ओळख आपण पाहणार आहोत जे परमेश्वर म्हणतो. बायबल काय सांगते, जे प्रभूचं आहे, म्हणजे जे प्रभूचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, पवित्र जीवन जगतात, प्रभूची सेवा करतात, त्यांची ओळख आपण पाहू की प्रभू त्यांना ओळखतो. प्रभूला प्रत्येक माणसाची कर्म ठाऊक आहे. पण इथे आपण एक ओळख पाहणार आहोत प्रभूच्या खास लोकांची, जे प्रभूसाठी खास पूर्ण ओळखीचे आहेत, जे प्रभूसाठी महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रभू तत्काळ धावून जातो. तर त्या गोष्टी काय आहेत हे आपण बायबलद्वारे पाहू की देव कोणाला ओळखतो. देवाने कोणाची ओळख करून घेतलेली आहे, जे परमेश्वराचे नियम पाळतात. आता जे पाप करतात, वाईट करतात, परमेश्वराला ओळखूनही परमेश्वराला नाकारतात किंवा देवाला ओळखूनही पापामध्ये जीवन जगत आहे, तर देव म्हणणार मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणजे तुम्ही माझे लोक नाहीत, तुम्ही स्वर्गीय लोक नाहीत. म्हणजे प्रभू त्यांना नाकारणार, धिक्कारणार. भले त्याची कर्म, त्याचे कृत्य सर्व देवाला माहिती आहेत, पण प्रभू त्याला नाकारणार, तर तो प्रभूच्या मार्गावर चालत नाही. तो एक पापी, वाईट जीवन जगत आहे, देवाला ओळखूनही पापाच्या मार्गावर आहे. म्हणून देव त्याला नाकारणार आणि ओळखणार कोणाला, जे देवाचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, प्रभूच्या वचनानुसार चालतात, प्रभूची मनापासून सेवा करतात, अशा लोकांना प्रभू ओळखणार, अशा लोकांना प्रभू ओळखतो. म्हणून वचन काय सांगते, जे प्रभूचे आहेत, म्हणजे वचन सांगते प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. आपल्या लोकांना प्रभू ओळखतो. प्रभूला माहिती आहे हे माझे लोक आहेत म्हणून. जसं की बघा वचन आपल्याला काय सांगते, मत्ती 25 अध्यायामध्ये 1 ते 13 वचनापर्यंत तिथे 10 कुमारी आहेत, 5 मूर्ख आणि 5 शाण्या. शाण्याने आपल्याबरोबर दिवे आणि तेल दोन्ही पण घेतले, पण मूर्खाने फक्त दिवे घेतले, इतर अधिक तेल घेतलं नाही. आणि त्या वरास सामोरे जाण्यासाठी निघाल्या, परंतु वरास विलंब लागला, म्हणून रात्रीच्या वेळ होती, त्यांना डुलकी आल्या, त्या झोपल्या. त्या मध्यरात्री असा आवाज ऐकू आला की वर आलेले वराला सामोरे चला. तेव्हा त्या स्त्रिया, त्या कुमारिका आपल्या दिवे नीट नेटके करू लागल्या. मूर्खाने पाहिलं की आपले
ज्यांना ओळखलं होतं त्या शाण्या आत गेल्या, मूर्खाने दार ठोकले पण तरी उघडले नाही. प्रभूने म्हटलं मी तुम्हाला ओळखीत सुद्धा नाही. प्रभू कोणाला ओळखणार? आपले आहेत ते. या मूर्ख प्रभूच्या नव्हत्या, कारण त्या तयारीत नव्हत्या, वचनात नव्हत्या, प्रार्थनेत नव्हत्या. म्हणून प्रभून त्यांना नाकारलं, मी तुम्हाला ओळखीत सुद्धा नाही. शाण्यानं ओळखलं, शाण्या आत गेल्या, शाण्या आतमध्येच राहिले प्रभूच्या जोडीला. आता प्रभू कोणाला ओळखतो? जे प्रभूचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, प्रभूमध्ये तयार आहेत त्यांना ओळखणार. जे तयार नाहीत, प्रभू म्हणतो मी तुम्हाला ओळखणार नाही. बघा मत्ती 7 अध्यायामध्ये आपण पाहतो, त्याच्यामध्ये 21 ते 23 वचनापर्यंत प्रभू येशूने सुंदर रीतीने तिथे म्हटलेले आहे की मला प्रभूचे असं म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्याला स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. ओ अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. काय म्हणत आहे प्रभू येशू? अनेक लोक येतील आणि म्हणतील, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने चमत्कार केले, चिन्ह केले, अद्भुत कृत्य केले, रोग्यांना बरे केले. पण प्रभू म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. का? कारण तुम्ही माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत नाहीत. माझ्यामध्ये तुम्ही आहेत म्हणजे कसं की तुम्ही मला ओळखलेले, प्रार्थनेला येतात, पण माझे नियम पाळत नाहीत. माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चालत नाही. मग तुमचा फायदा काय? भले तुम्ही कार्य करता, तुमच्यातून चमत्कार पण करतात, पण प्रभू म्हणतो मला तुमचा काहीच फायदा नाही. मी तुम्हाला ओळखीत सुद्धा नाही. ओळख नाकारणार. प्रभू कोणाला ओळखतो? जो पित्याची इच्छा पूर्ण करतो, पित्याच्या आज्ञा पाळतो, पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याला. आपण कार्यात आहोत, प्रार्थनेत आहोत, सेवेत आहोत, पण देवाचे नियमच पाळत नाही. धार्मिक, पवित्र, स्वच्छ जीवन जगत नाही. पित्याची इच्छा काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला ओळखीत सुद्धा नाही. ओळख नाकारणार प्रभू, आपल्याला नाकारणार. चिन्ह करतो, चमत्कार घडवतो, सेवा करतो म्हणजे आपण मोठे होणार असं मुलीच नाही. जो पित्याची इच्छा पूर्ण करतो, पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो त्यालाच प्रभू येशू ओळखणार. तोच प्रभूचा मनुष्य आहे, तोच प्रभूचा सेवक आहे, तोच प्रभूचा आवडता मनुष्य आहे, जो पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, वचनाप्रमाणे, नियमाप्रमाणे पवित्र जीवन जगतो, पवित्र वर्तणुकीत वाढतो. अशाच व्यक्तीला प्रभू येशू ओळखणार. हालेलुया. जे आपले त्यांना प्रभू ओळखणार, बाकीच्या लोकांना प्रभू ओळखणार सुद्धा नाही. मग शेवटच्या दिवसात प्रभूच्या जोडीला जाणारे तेच लोक आहेत जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागतात, चालतात तेच. बाकीच्या कोणालाही प्रभू ओळखणार नाही. म्हणून प्रभूच्या पूर्ण जवळ येणं गरजेचं आहे. प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. त्याच्या आज्ञा पाळणं, पवित्रतेमध्ये वाढणं, सात्विक रीतीने जीवन जगणे महत्त्वाचं आहे. तर प्रभूला आपण म्हणजे प्रभू आपल्याला ओळखणार, नाहीतर प्रभू आपल्याला ओळखणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला देवाच्या नियमाप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालायचं आहे. पुढे वचन काय सांगते पहा. अनुवाद या पुस्तकामध्ये 34 अध्याय 10 ते 12 वचनात मोशे काय सांगते पहा. देवाच्या पूर्ण परिचयाचा, देवाच्या पूर्ण ओळखीचा मोशेसारखा संदेष्टा दुसरा कोणी झाला नाही. काय सांगते? परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशे समान
म्हणून मोशे काय म्हणत आहे, जरा थांबा, म्हणजे मी देवाला विचारून आलो. हालेलुया. इतकं जवळचं नातं होतं मोशे आणि देव पित्याचं. म्हणून त्याने म्हटलं जरा थांबा, मी देवाला विचारतो. एवढं जवळचं नातं होतं पहा, लांब पण नव्हतं परमेश्वर, अगदी त्याच्या जवळ. म्हणून बायबल सांगते की मोशे पूर्ण देव पित्याच्या परिचयाचा मनुष्य होता, पूर्ण परिचयाचा मनुष्य, पूर्ण ओळखी संबंधीचा. गणना 12:7-8 वचनात अगोदर आपण 12 पाहतो, जो अहरोन आणि मिर्याम या दोघांनी मोशे संबंधाने, मोशेच्या बायको संबंधाने कुरकुर केली, कारण त्याची बायको कुशी लोकांपैकी होती. म्हणून ते दोघे कुरकुर करत आहेत. ही गोष्ट परमेश्वराने ऐकली, मोशेला माहिती नाही. मग देव पित्याने मोशे, अहरोन, मिर्याम या तिघांना अचानक दर्शन मंडपात बोलवलं. अचानक तिघे तिकडे हजर राहिले. तेव्हा देव पित्याने अहरोन आणि मिर्याम या दोघांना म्हटलं, माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? मी संदेष्टांची माझ्या सेवकांशी स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे बोलतो, पण मोशे बाबतीत असं नाही. मोशेशी मी समोरासमोर बोलतो, तोंडोतोंड बोलतो. तो माझ्या घराण्यातला विश्वासू मनुष्य आहे. त्याच्याविषयी बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? ताबडतोब मिर्याम कोडी बनली, अहरोन क्षमा मागू लागला आणि मिर्याम कोडी बनली गेली. देवाने म्हटलं, मोशे माझ्या घराण्यातला माझा विश्वासू मनुष्य आहे, माझ्या घरातला मनुष्य आहे. पूर्ण देवाच्या ओळखीचा परिचयाचा मनुष्य होता मोशे. हालेलुया. ज्या मोशेला देवाने प्रथम आपलं नाव प्रगट केलं, कारण परमेश्वर पित्याचं नाव तोपर्यंत मोशे अगोदर होऊन गेलेल्या कोणाला देवाचं नाव माहिती नव्हतं. यहोवा हे परमेश्वराचं नाव आहे. यहोवा हे नाव अगोदर कोणालाच माहिती नव्हतं. अब्राहम, इसाक, याकूब अनेक लोक होऊन गेले, पण देवाचं नाव तोपर्यंत कोणालाच प्रगट झालं नव्हतं. जे प्रथम प्रगट झालं मोशेला, की परमेश्वराचं नाव यहोवा आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. तोपर्यंत देवाने आपलं नाव हे प्रगट केले नव्हते. निर्गम या पुस्तकात 6-3 वचनात, मी अब्राहम, इसाक व याकूब या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो, तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. देव पिता त्याला सर्व समर्थ या नावाने प्रगट झाला होता, अब्राहम, इसाक, याकूब, पण मोशेला पहिला नाव प्रगट केलं. परमेश्वर पिता म्हणतो, तथापि परमेश्वर या नावाने, यावे, यहोवा या नावाने मी त्याला ज्ञात नव्हतो. त्यांना कोणालाच माहिती नव्हतं की माझं नाव काय आहे. आणि देवाने आपलं पहिलं नाव जे प्रगट केलं ते मोशेला केलं, यहोवा म्हणून. हालेलुया. हालेलुया. तोपर्यंत देवाने आपलं नाव कोणालाच प्रगट केलं नव्हतं. म्हणजे किती जवळचं दोघांचं नातं होतं बा, परमेश्वर पिता आणि मोशेचं. पुढे बायबल ते सांगते की निर्गम या पुस्तकात 33 अध्याय 12-23 वचनं, परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, तू तर मला म्हणतो मी तुला व्यक्तिश म्हणजे वैयक्तिकरित्या मी तुला व्यक्ती नावाने ओळखत आहे. म्हणजे देव पिता मोशेला वैयक्तिकरित्या, व्यक्तिश म्हणजे वैयक्तिकरित्या किंवा व्यक्ती नावाने परमेश्वर पिता मोशेला ओळखत होता. तर मोशे देव पित्याला काय म्हणतो की देव पिता तू म्हणतोस की मी तुला व्यक्तिश नावाने ओळखत आहे, तर आता मला तुझं दर्शन हवं आहे, मला तुला पाहायचंय. त्या परमेश्वर पिता म्हणतो की मला पाहणारा कोणी जिवंत राहू शकत नाही, मला कोणीच पाहिलं नाही आणि मला पाहणारा कोणी जिवंत राहू शकत नाही. पण मोशेने हट्टच केला होता देवाकडे की मला पाहायचंय तुला. तेव्हा देव पिता म्हणतो, चालेल, तू मला पाहशील, पण मागून पाहशील. मी तुला एका खडकात ठेवेन आणि मग मी जात असताना, परमेश्वर नावाची घोषणा होत असताना, मी माझा हात तुझ्यात ठेवेन आणि मग मी पुढून नव्हे तर मी तुला मागून दिसेन. आणि अशा प्रकारे परमेश्वर पित्याचं पुढचं नव्हे मागचे दर्शन मोशेला घडले, जे अजूनही कोणाला घडले नाही. मोशेने हट्ट केला, देवाने पूर्ण पण केला. म्हणजे देव आणि मोशेमध्ये किती घट्ट नातं होतं पहा. जे देवाने कोणालाही आपलं दर्शन दिलं नाही, ते मोशेला दिलं. तर मोशेने म्हटलं, देव पिता तू मला व्यक्तिश नावाने ओळखत आहेस ना, मग आता मला तुझं दर्शन हवं आहे. देव पिता मोशेला व्यक्तिश नावाने ओळखत होता, व्यक्ती नावाने वैयक्तिकरित्या ओळखत होता. वैयक्तिकरित्या म्हणजे खास परमेश्वर पिता मोशेला ओळखत होता. आणि म्हणून मोशेचं आणि देवाचं घट्ट नातं बनलं. अनुवाद 34 अध्याय 5 ते 8 वचनापर्यंत जेव्हा मोशे मरण पावला, तेव्हा देव पित्याने स्वतः
मोशेची जागा आजपर्यंत कुठे कोणालाच ठाऊक नाही की म्हणजे मोशेची कबर आजपर्यंत कोणाला ठाऊक नाही की कुठे मोशेला पुरले म्हणून. सैतानाला सुद्धा नाही. यहुदाचे पत्र 1:9-11. सैतानाने सुद्धा मात्र विरोध केला मोशेच्या शरीरा संबंधाने. तेव्हा आद्य दिव्य दूत मिखाएल याने म्हटलं, परमेश्वर तुला धमकावो. सैतानाला पण माहिती नाही मोशेची कबर, मानवाला तर नाहीच पण सैतानाला पण नाही. देव पित्याने मोशेला उठवलं, मोशे उठला गेला देवाच्या राज्यात. म्हणूनच मत्ते 17 जेव्हा यरुशलेमेत जी घटना घडणार होती म्हणजे प्रभू येशूचं वधस्तंभ आणि मात्र प्रभूचं पुनरुत्थान, या संबंधाने प्रभूचं जे रूपांतर झालं होतं मत्ते 17 त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी एलिया संदेष्टा आणि मोशे संदेष्टा त्या ठिकाणी आले होते. आता 2 अध्याय एलिया शरीरासह स्वर्गात गेला होता. आता एलिया तर तिथे आला होता, ठीक आहे, पण मोशे पण तिथे होता. याचा अर्थ मोशे स्वर्गाच्या राज्यात गेला होता. देवपिता त्याला कुठे नेला होता? स्वर्गाच्या राज्यात. म्हणून मोशे आणि एलिया दोघे तिथे प्रगट झाले होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण देवपिता आणि मोशे यांचं नातंही घट्ट होतं. देवपिता मोशेला पूर्णरित्या ओळखत होता, पूर्ण ओळख पटलेली होती त्यांची. मग बघा, आता आपण देवाचे नियम पाळणार तर देवपिता आपल्याला ओळखणार. मोशे पूर्ण देवाच्या आज्ञेप्रमाणे करत होता. त्याने आपल्या जीवनात सर्वात महत्त्व परमेश्वरालाच दिलं. आपल्या कुटुंबाला पण दिलं नाही, कोणत्या व्यक्तीला पण त्याने दिलं नाही. नेहमी परमेश्वराला महत्त्व दिलं. तो परमेश्वरावर प्रेम करायचा. परमेश्वरासाठी हरेक त्याग करायला तो तयार होता. 6 लाख लोकांचं ओझं तो वाहत होता परमेश्वरासाठी. परमेश्वर पिता जे त्याला सांगत होता ते तो करत होता. आणि म्हणून मात्र तो देव पित्याचा खास आवडता मनुष्य बनला गेला. पूर्ण ओळखीचा परिचयाचा मनुष्य बनला गेला मोशे. आता देवपिता कोणाला ओळखतो? जे देवपित्याच्या आज्ञा पाळतात, नियम पाळतात त्यांना. आता पहा, देवपिता दाविदाला पण ओळखत होता. वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 139 अध्याय 1-4. हे परमेश्वर, तुम्हाला पारखिले, तुम्हाला ओळखितोस, माझे बसणे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतो, तू माझे चालणे माझे निजणे बारकाईने पाहतो आणि माझ्या इतर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुलीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. काय म्हणत आहे दावीद? प्रभू, तू मला पारखतोस, ओळखितोस, तू मला जाणतोस, बारकाईने मला पाहतोस. माझ्या जीवनाची पूर्ण ओळख देवपिता तुला आहे. परमेश्वर पिता दावीदाला पूर्ण ओळखत होता. त्याचं बसणं, उठणं, चालणे, निजणे सर्व काही. का देवपिता दावीदाला ओळखत होता? कारण दावीद देवाचे नियम पाळत होता. दावीद देवाची स्तुती करत होता, देवाची आराधना करत होता, देवाच्या मनासारखा होता दावीद. देवपित्याला आवडला होता दावीद. पूर्ण देवाच्या मार्गावर चालणारा दावीद होता. सतत आपल्या ध्यानी मनी त्याने परमेश्वराला बसवलं होतं. आणि म्हणून मात्र देवपिता पूर्ण दावीदाला ओळखत होता, पूर्ण दावीदाला ओळखायचा. दावीद मरण पावला, मरून गेला, पण तरी देवाने दावीदाकरता इस्रायलामध्ये यहुदाची ज्योती यरुशलेमेमध्ये नेहमी तेवत ठेवली. आणि पुढे जाऊन यहुदा वंशात आपल्या पुत्राचा जन्म घडून आणला, ज्याला दावीद पुत्रही म्हणण्यात आलं. एवढेच नव्हे, पुन्हा दावीद येणार हे भविष्यवाणी याचका संदेष्टाने करून ठेवली. दावीद असा देवाचा अधिपती असेल जो आपल्या मेंढरांना योग्यरित्या चारेल. दावीदाला मात्र इतकं महत्त्व दिलं की येशू ख्रिस्त, जो जगाचा तारणारा, जो तारा, जो दावीदाचा पुत्र, हाही शब्द वापरला गेला. इतकं महत्त्व या दावीदाला मिळालं. का इतकं महत्त्व मिळालं? कारण दावीद देवाचे नियम पाळत होता, देवाच्या आज्ञाप्रमाणे चालत होता. तो दयाळू होता. म्हणजे परमेश्वराचे नियम अनुसरून चालून दया करणारा, प्रेम आणि क्षमा करणारा मनुष्य होता दावीद. आणि म्हणून तो देवपिता त्याला पूर्ण रीतीने ओळखत होता. परमेश्वर पित्याने त्याची ओळख करून घेतली होती. आज आपल्याला देवपिता कसं ओळखणार? आपण देवपित्याचे नियम पाळणार तर, देवपित्याच्या आज्ञा पाळणार, देवपित्याच्या वचनाप्रमाणे चालणार तर देवपिता आपल्याला पण ओळखणार. पण आपण आहोत
नाही. देवाच्या सहवासात राहिले, देवाशी जोडले, देवाबरोबर नातं केलं तर देवपिता आपल्याला ओळखणार. देवपिताशी आपण एक रूप बनले जाणार, एक बनणार. म्हणून प्रभू म्हणतो, जे माझे त्यांना मी ओळखतो. जे प्रभूचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, मनापासून देवाची सेवा करतात, त्यांनाच परमेश्वर ओळखतो. गणना 16 अध्यायामध्ये आपण पाहतो, कोरह, दातान आणि अबिराम मात्र तिघांनी मोशेच्या विरुद्ध, अरोनच्या विरुद्ध कुरकुर केली आणि तिघे मोशेच्या विरुद्ध कुरकुर करायला लागले आणि त्यांनी 250 मंडळीला सुद्धा मोशेच्या विरुद्ध उठवले. मोशे अरोनच्या विरुद्ध की तुम्हीच काय पवित्र, सर्व लोक पवित्र आहेत. हे सर्व लेवी वंशातले होते. या म्हणजे लेवी वंशात म्हणजे त्यांना निवडलं होतं देवाच्या मंदिरात देवाची सेवा करायला. पण कोरह, दातान, अबिराम यांच्यामध्ये अहंकार आला की मोशे श्रेष्ठ का, अरोन श्रेष्ठ का, आम्ही पण आहोत. तेव्हा मोशे काय म्हणत आहे पहा, आता देवाचे कोण आणि देवाचे कोण नाही हे देवच ठरवेल. 5 वचन 16 ते 5 परमेश्वराचे कोण व परमेश्वराचे कोण आहे आणि पवित्र कोण आहेत हे परमेश्वर उद्या दाखवेल. मोशे म्हणत आहे, आता देव कोणाला ओळखतो, देवाचे नक्की कोण लोक आहेत हे देवच दाखवेल. आता दुसऱ्या दिवशी सर्व लोक जमा झाले आणि मात्र मोशे म्हणत आहे, जर मी या सर्व गोष्टी परमेश्वर पित्याच्या आज्ञेने केल्या असतील, त्याने सांगितल्याप्रमाणे केलेले आहे, त्याने मला निवडलेले आहे, तर मात्र ही जमीन, ही भूमी फाटेल आणि कोरह, दातान, अबिराम त्यांची मंडळी, त्यांचं जे हे जिवंत अधोलोकात उतरेल. पण देवाने मला निवडलं असेल तर दुसरा प्रकार घडेल. मोशेच्या तोंडून हे शब्द बाहेर पडत न पडत इतक्या जमीन दुभागली. जमिनीने आपले तोंड उघडले, भूमीने आपले तोंड उघडले. कोरह, दातान, अबिराम त्यांच्या बायका, मुलं, धन संपत जे काय होतं सर्व जिवंत नरकात गेलं. कारण देवाने मोशेला ओळखलं, कोरह, दातान, अबिरामला ओळखलं नाही. हालेलुया. ज्याला देवाने ओळखलं त्या मोशेला वाचवलं, त्याचा शब्द खरा ठरवला. आणि जे आता हे पण सेवेमध्येच होते, कोण, कोरह, दातान, अबिराम हे सेवेमधलेच होते, तेही लेवी वंशातलेच होते, याजकगणातलेच होते ते. पण गर्व आला, अहंकार आला. आता मोशेने काय म्हटलं, तर देवाचे कोण लोक आहे देवच ओळख दाखवेल. देवाने मोशेला ओळखलं आणि ह्यानं ओळखलं नाही. हे सर्व नरकात जिवंत गेले, अधोलोकात गेले. 250 मंडळीने कुरकुर केलं होतं, धुपाटणे पालटले त्यांच्यावर आणि जागेतच जळून भस्म झाले. हालेलुया, हालेलुया. देव आपल्या लोकांना ओळखतो. म्हणून देवाने मोशेचा शब्द खरा ठरून आणला. देव ओळखतो आपल्या लोकांना. परंतु जे पापात, वाईटात चालत आहे, परमेश्वर पिता म्हणतो मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. योहान 10 ते 27 ते 28 वचनापर्यंत परमेश्वर पिता तिकडे काय म्हणत आहे पहा, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्यातून कोण हिचकून घेणार नाही. प्रभू काय म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात आणि मी त्यांना ओळखतो. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो. प्रभू ओळखत आहे. शेवटच्या दिवसात बघा, जेव्हा या पृथ्वीचा अंत होईल, प्रभू आपल्या चारी दिशेला देवदूतांना पाठविल. वचन काय सांगते, मत्ती 24:31 कर्णाच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठविल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडल्या चारी दिशाकडून जमा करील. काय सांगते वचन, शेवटच्या दिवसात देवदूत कसं ओळखणार हो प्रभूच्या लोकांना पहा. जेव्हा प्रभू स्वर्गातून उतरेल तेव्हा शेवटच्या अंताच्या दिवसात प्रभू चारी दिशांना आपल्या देवदूतांना पाठवेल. प्रभूच्या लोकांना स्वर्गीय राज्यात उचलण्यासाठी, प्रभूकडे एकत्र करण्यासाठी. तर आता देवदूत कसे ओळखणार, इफिसियन्स पत्र 4 अध्याय 30 वचनात, तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न म्हणजे दुःखी करू नका, कारण शेवटच्या दिवसासाठी तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित, शिक्का मोर्तब केलेली व्यक्ती बनलेली आहात. काय सांगते वचन, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेले आहे, शिक्का बसलेले आहे तुमच्यावर पवित्र आत्म्याचा आणि त्याच्याद्वारे आपल्याला ओळखणार. देवदूत कसे ओळखणार, आपल्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का असणार आणि देवदूत हे स्वर्गीय लोक आहेत उचलणार. आता पवित्र आत्मा कोणामध्ये असणार, जे देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, वचनाप्रमाणे
हे ओळखपत्र आपलं असणार. म्हणून प्रभूच्या मार्गात आपल्याला चालायचं आहे, प्रभूच्या वचनात आपल्याला चालायचं आहे, प्रभूच्या नियमात वचनात चालणार, स्वर्गीय राज्यात आपण प्रवेश करणार. देवाच्या इच्छेप्रमाणे बना. प्रभूचे नुसते बोलणारे नव्हे, म्हणणारे नव्हे, तर प्रभूच्या इच्छेप्रमाणे करणारे आपल्याला बनायचंय. तर प्रभू आपल्याला ओळखणार. ज्याला प्रभू ओळखत आहे तो प्रभूचा मनुष्य आहे, तो नक्की 100% स्वर्गाच्या राज्यात जाणार. म्हणून प्रभूने आपल्याला ओळखावं, म्हणून त्यासाठी प्रभूच्या मार्गावर आपल्याला चालायचंय, प्रभूच्या नियमात वचनात आज्ञेत आपल्याला चालायचंय. सात्विक पवित्र स्वच्छ जीवन आपल्याला जगायचंय, ज्याद्वारे प्रभूला आपण पूर्ण ओळखणारी व्यक्ती बनणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.